जय जय गुरुदेव दत्त। आपल्या घरात देवघर असतं, तिथे आपण अनेक गोष्टी ठेवतो, पण एक गोष्ट बऱ्याच वेळा दुर्लक्षित होते, ती म्हणजे पाण्याचा कलश। काही जण ठेवतात, काही जण ठेवत नाही, पण खरंच देवघरात पाण्याचा कलश ठेवावा का? आज आपण हे शास्त्र आणि श्रद्धा यांच्या आधारावर समजून घेणार आहोत। तर पाण्याचा कलश म्हणजे काय? हिंदू धर्मात कलश हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं। कलशात पाणी, आंब्याची पानं, नारळ ठेवला जातो, याला पूर्ण कलश म्हणतात। अनेक पूजांमध्ये हाच कलश देवतेच्या रूपात पूजला जातो। देवघरात कायमचा कलश ठेवावा का? वास्तुशास्त्रानुसार देवघरात कायमस्वरूपी पाण्याचा कलश ठेवणं योग्य नाही, कारण पाणी हे चंचल आणि गतिमान ऊर्जा आहे। हे देवघरातील स्थिरतेच्या ऊर्जेला बाधा निर्माण करू शकतं। काही घरांमध्ये कलश ठेवतात, पण ते फक्त पूजा पूर्ण होईपर्यंतच असायला हवा। मग कोणती पद्धत चुकीची? पाण्याचा कलश ठेवून तेच पाणी दिवसभर, आठवडे तसंच ठेवणं चुकीचं आहे। अशाने पाणी दूषित होतं आणि उलट नकारात्मक ऊर्जा वाढते। जर ठेवणार असाल तर ते रोज स्वच्छ करून नवं पाणी भरावं। तर मग यावर योग्य उपाय काय? पूजेसाठीच ठेवायचा असल्यास कलश फक्त त्या दिवशी ठेवावा। रोजचा पूजन असेल तर एक छोटा तांब्या किंवा पात्रात पाणी ठेवू शकता, पण तेही रोज बदला। कलश असेल तर त्यावर आंब्याची पानं, कुंकू, फुलं वाहावीत। तर मित्रांनो, देवघरात कलश ठेवणं योग्य आहे, पण योग्य पद्धतीनेच, नाही तर आपण श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेच्या वाटेला जाऊ। हा व्हिडिओ आवडला असेल तर सोपी असताला सबस्क्राईब करा आणि श्रद्धा प्लस लॉजिक या प्रवासात साथ द्या। जय जय गुरुदेव दत्त।